नमस्कार मित्रांनो, आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सक्सेस इन फेल्युअर. सगळ्यात आधी सक्सेस म्हणजे काय आणि फेल्युअर म्हणजे काय हे जाणून घेऊया. खरं तर सक्सेस आणि फेल्युअर या मनाच्या अवस्था आहेत. म्हणजे स्वतःचं विशिष्ट आणि परिमित लक्ष प्रमाण वेळात साध्य केल्यामुळे मनामध्ये जी प्रफुल्लित अवस्था मनाची होते तिला रूढार्थाने सक्सेस असं म्हणतात. आणि याच्या विरुद्ध ज्यावेळी घटना घडत नाही तेव्हा जी उदासीन अवस्था मनाची असते तिला फेल्युअर असं म्हणतात. परंतु समजायला सोपं जावं आणि समजवायला सुद्धा मला सोपं जावं म्हणून आपण फक्त सक्सेस आणि फेल्युअर या शब्दांसोबत आज डिस्कोर्स ऐकूया. तर रूढार्थाने जो सक्सेस आहे त्याच्या लक्ष्याबद्दल आपण आत्ता काही शब्द ऐकले. ते असे आहेत की विशिष्ट, परिमित आणि प्रमाण, अर्थात स्पेसिफिक, मोजता येण्यासारखे आणि स्टँडर्ड. ओके, सो ह्या ज्या संज्ञा आहेत की स्पेसिफिक आहे, मेजरेबल आणि प्रमाण, या संज्ञा हे यशाचे मानदंड आहेत, ते यशाची मोजमाप आहेत. पण मग ही मोजमाप जी आहेत, हे जे मानदंड आहेत, हे कोणी ठरवले? हे तुम्ही आम्ही ठरवले. आणि तुम्ही आम्ही परमनंट आहोत का? नो. मग आपण ठरवलेले हे जे मानदंड आहेत हे तरी परमनंट आहेत का? नो. आणि साध्य तरी काय करायचंय मनुष्याला? पैसा, प्रतिष्ठा इत्यादी. करेक्ट? मग हे जे साध्य करायचं आहे हे तरी परमनंट आहे का? नो. म्हणजे बघा, तुम्ही आम्ही टेम्पररी, आपण ठरवलेले जे मानदंड आहेत तेही टेम्पररी, जे साध्य करायचं आहे ते सुद्धा टेम्पररी. आणि म्हणूनच रूढार्थाने जे सक्सेस आपल्याला प्राप्त होतं ते सुद्धा टेम्पररी आहे. आणि अशा टेम्पररी सक्सेसच्या मागे आयुष्यातला सगळा वेळ व्यर्थ घालवणे हे आहे बिगेस्ट फेल्युअर. मित्रांनो, विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की सक्सेस आणि फेल्युअर हे इतके टेम्पररी आहेत. आजचीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका तरुणीचा विवाह वयाच्या 29व्या वर्षानंतर होईल असं मी आईवडिलांना सांगितलं. त्यांनी आपलं रडगाणं सुरू केलं. 29 हे काय वय आहे का लग्नाचं? तोपर्यंत तारुण्याचा सगळा चारम निघून जातो. मग मिळणारे पार्टनर सुद्धा घोडनवरे किंवा घोडनवरी असतात. माझ्या मते 29व्या वर्षानंतर लग्न होणं हे फेल्युअर आहे, इत्यादी इत्यादी. मित्रांनो, ही तरुणी जी आहे 10 वर्षानंतर हिचं भविष्य चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा, काय असेल? ही तरुणी आणि तिचे मित्रमैत्रिणी, काहींचं लग्न झालेलं असेल, ते करिअरमध्ये मग्न असतील, संघर्षामध्ये व्यस्त असतील, काही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतील, काही घटस्फोट झालेले असतील. या सगळ्यामध्ये मला तुम्ही सांगा, सक्सेस काय, फेल्युअर काय, हे कुणी ठरवायचं आणि कसं ठरवायचं? अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. 3 विद्यार्थी एका एंट्रन्स एक्झामला बसले. एका विद्यार्थ्याला चांगला स्कोर मिळाला आणि त्याने तो कोर्स जॉईन केला. दुसरा विद्यार्थी 1 वर्षानंतर पुन्हा एक्झाम देऊन पास झाला, कोर्स जॉईन केला. तिसऱ्या विद्यार्थ्याने त्यावेळी करिअरचा स्ट्रीम बदलला. आज 20 वर्षानंतर हे तिघेही मित्र करिअरमध्ये उत्तम स्थानी आहेत, प्रस्थापित आहेत. सक्सेस आणि फेल्युअर हे इतकं टेम्पररी आहे आणि तरी सुद्धा मनुष्य फेल्युअरला घाबरतो. मनुष्याला फेल्युअरची भीती वाटते. आणि मी तुम्हाला असं सांगते की मनुष्याला फेल्युअरची भीती वाटायला हवी. तथापि फेल्युअरची सात्विक भीती मनुष्याला वाटणं हे गरजेचं आहे. फेल्युअरची सात्विक भीती. सात्विक भीती म्हणजे काय, ती आवश्यक आहे. सात्विक भीती म्हणजे काय ते समजून घेऊया.
तर फेल्युअरमध्ये म्हणजे बिकट प्रसंगांमध्ये, टफ सिच्युएशनमध्ये आत्मविश्वास गमावलेला असतो आणि ह्या अवस्थेमध्ये मनुष्याला गोंधळ निर्माण होतो, संदेह निर्माण होतो की माझं ध्येय मी प्राप्त करू शकेल की नाही, माझ्या बाबतीतच का डिले होतोय, मी मागे तर पडणार नाही ना, इत्यादी इत्यादी. आणि ह्या संदेहामुळे स्ट्रेस निर्माण होतो आणि स्ट्रेसमुळे मनुष्याचं वर्तन जे आहे किंवा मनुष्याकडून अनैतिक वर्तन, उद्दामपणा, डर्टी पॉलिटिक्स, तिरस्कार, तेढ, द्वेष, हिंसा इत्यादी घडू शकतं. आणि याची जाणीव असणं, याची जाणीव जागृत असणं म्हणजे सात्विक भीती आहे. आणि या सात्विक भीतीची जाणीव जागृत ठेवून प्रयत्न करणं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं म्हणजेच जबाबदारीने प्रत्येक कर्म करणं म्हणजे धैर्य आहे. धैर्य हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण धैर्याची व्याख्या किंवा धैर्य कशाला म्हणतात हे कदाचित आजच तुम्हाला कळलं असेल. असो, आपला आजचा विषय धैर्य हा नाही. सात्विक भीती असणं गरजेचं आहे. परंतु फेल्युअरमध्ये असताना किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याला तामसिक भीतीने ग्रस्त केलेलं आहे किंवा ग्रस्त केलेलं असतं. तामसिक भीती म्हणजे काय, तर फेल्युअरमध्ये होणारं दुःख, नकार आल्यामुळे येणारी निराशा, मानहानी झाल्यामुळे होणाऱ्या नरक यातना, ह्या नकोशा वाटणे, त्याचं दुःख होणं, त्याची भीती वाटणं म्हणजे तामसिक भीती आहे. आणि या तामसिक भीतीमुळे मनुष्य सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवतो आणि तो रसातळाला जातो. मित्रांनो, फेल्युअरमध्ये सात्विक भीती जागृत ठेवून धैर्याने प्रयत्न करणं हे आहे सक्सेस. आणि सक्सेसमध्ये तामसिक भीती बाळगून रसातळाला जाणं हे आहे फेल्युअर, हे आहे अटर ॲब्सोल्यूट फेल्युअर. इथे मला भगवद्गीतेतला एक श्लोक आठवतो आहे, तो असा आहे, युक्त कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. याचा मतितार्थ असा आहे की याचा मतितार्थ असा आहे की या ब्रह्मांडामध्ये केवळ अनंत काळ आहे आणि अनंत मार्ग आहे, परंतु इच्छांमुळे या मार्गावरती जलदगतीने धावण्याची स्पर्धा मनुष्य मात्रांमध्ये सुरू झालेली आहे आणि इच्छांमुळे ही स्पर्धा बंधनकारक सुद्धा झालेली आहे. म्हणजे हार जीत हा जो कन्सेप्ट आहे हा ब्रह्मांड निर्मित नाही, हार जीत हा पूर्णतः मानव निर्मित कॉन्सेप्ट आहे. थोडं समजावून सांगते बघा. यश आणि अपयश, सक्सेस आणि फेल्युअर कोण ठरवतं? ही दुनिया ठरवते. मग हे जर का आपणच ठरवलं तर, आपण स्वतः ठरवलं तर तुम्ही प्रयत्न करत स्वतःचा मार्ग शोधू शकाल. आणि हा मार्ग शोधताना तुमचा स्वमार्ग जो आहे तो आनंदाचा असेल, कारण या मार्गावरती जे मानदंड आहेत यशाचे ते तुम्ही स्वतः आणि स्वतःसाठी ठरवलेले असतील. तुमच्या आयुष्यातून स्पर्धा आणि तुलना ही नष्ट झालेली असेल. मित्रांनो, फेल्युअरमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी, फेल्युअरमध्ये असताना, बिकट परिस्थितीमध्ये असताना सक्सेसकडे जाण्यासाठी, यशोशिखरावर जाण्यासाठी सात्विक भीतीची जाणीव ठेवून प्रयत्न करत राहणं हे आवश्यक आहे. आणि असे प्रयत्न करताना काही सोपे उपाय तुम्हाला अजून तुमचा मार्ग सोपा करेल. त्यातले मी काही उपाय तुम्हाला आज सांगणार आहे, अगदी सोपे. त्यातला पहिला आहे तो आहे एकलक्षता. एकलक्षता म्हणजे काय, तर आपलं जे लक्ष आहे, माझं लक्ष काय आहे
मला काय प्राप्त करायचं आहे याबद्दलची वैचारिक स्पष्टता म्हणजे एकलक्षता आहे. बघा, गाड्या, नोकरी, छोकरा, छोकरी हे तर सर्वसामान्य लक्ष्य आहे, सगळ्यांनाच हे हवंय. पण तुम्ही मित्रांनो स्वतःला विचारा की मला फक्त हे प्राप्त करायचं आहे का, की हे सर्व प्राप्त करीत असताना देखील आणि प्राप्त करून झाल्यानंतर सुद्धा आनंदाचं जीवन मला जगायचं आहे. मिडास राजाची गोष्ट सर्वश्रुत आहे. त्याला संपत्तीचा, सोन्याचा लोभ होता. त्या लोभापायी हात लावीन तिथे सोनं हे वरदान त्याला मिळालं. एके दिवशी चुकून त्याने राजकुमारीला स्पर्श केला आणि राजकुमारी पुतळा झाली. राजाला खूप दुःख झालं, त्याला रडू आलं. पण अश्रू पुसायला गेला तर त्याचे अश्रू सुद्धा सुवर्णाश्रू होऊन गोठले, म्हणजे तो कोणासमोर व्यक्त सुद्धा होऊ शकला नाही. मित्रांनो, मिडास राजाप्रमाणे आपल्याला सुद्धा प्रतिष्ठेचा लोभ आहे आणि म्हणूनच हात लावीन तिथे सन्मान हे वरदान आपण प्राप्त करून घेतलेलं आहे. हे वरदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बघा, प्रत्येक गोष्ट करताना माझ्या कामाला प्रशंसा मिळायला हवी, माझ्या कामावरती कोणी टीका करायला नको, माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजे, असे विचार आपल्या मनामध्ये असतात. इजंट इट? सो रिझल्ट ओरिएंटेड काम करताना इतर व्यक्तींना मनुष्य साधन म्हणून बघतो आणि साधन म्हणून वापरतो सुद्धा. आणि म्हणूनच आज नात्यांमध्ये कृत्रिमता आलेली आहे, यांत्रिकता आलेली आहे आणि व्यक्तींना किंवा समुदायांना अंकित करण्याची वृत्ती बळावलेली आहे. मित्रांनो, म्हणूनच सक्सेसमध्ये मला जीवाभावाचं कुणी उरलं नाही हे कळेपर्यंत वेळ घालवणं हे आहे फेल्युअर. आणि फेल्युअरमध्ये मला सन्मान नको, मला सन्मित्र हवा आहे ही जाणीव जागृत असणं हे आहे सक्सेस. आणि एकलक्षता जर ठेवली तर फेल्युअरमध्ये हे सक्सेस तुम्ही प्राप्त करू शकता, प्राप्त करू शकाल. दुसरा छोटा उपाय सांगते, तो आहे सिद्धी त्याग. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे, हा जो हट्ट आहे, या सिद्ध करण्याच्या हट्टाचा त्याग म्हणजे सिद्धी त्याग. सर्व काळी आणि विशेषतः फेल्युअरमध्ये असताना हा जो हट्ट आहे हा अट्टहासामध्ये कन्व्हर्ट होतो. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक अमेरिकन धावपटू आहे, ॲथलीट आहे. त्याने विश्वविक्रम केला, त्याने स्वतःला सिद्ध केलं. कालांतराने पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तो गजाआड गेला. तिथून निर्दोष सिद्ध होण्यासाठी त्याने स्वतःचा पैसा आणि प्रतिष्ठा वापरली आणि कोर्टाने त्याला निर्दोष म्हणून सिद्ध सुद्धा केलं. कालांतराने एका बँक रॉबरीसाठी तो पुन्हा गजाआड गेला. मित्रांनो, सिद्ध हट्ट जो आहे तो का त्रासदायक आहे? कारण एकदा स्वतःला सिद्ध करणं आणि पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करत राहणं यामध्ये माणसाची दमछाक होते, स्ट्रेस उत्पन्न होतो आणि जिथे इम्प्रूव्ह करायला पाहिजे नेमकं तिथेच, म्हणजे वर्क परफॉर्मन्स आहे, फायनान्शियल प्लॅनिंग आहे, इमोशनल बॅलन्स आहे, तिथेच माणसाच्या जीवनामध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो, असंतुलन निर्माण होतं, प्रेशर निर्माण होतं आणि ते वाढत जातं. दिस प्रेशर कीप्स ऑन माउंटिंग. म्हणूनच सक्सेसमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या हट्टामुळे जीवघेणा आजार, मानसिक असंतुलन आणि डिप्रेशन हे जडवून घेणं हे आहे फेल्युअर. आणि फेल्युअरमध्ये मला स्वतःला प्रूव्ह करायचं नाहीये, मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे ही जाणीव जागृत ठेवणं हे आहे सक्सेस. आणि
सिद्धी त्याग जर केला तर फेल्युअरमध्ये हे सक्सेस तुम्ही प्राप्त करू शकता, प्राप्त करू शकाल. सो इन द नटशेल व्हॉट इज सक्सेस इन फेल्युअर? तर कोणत्याही प्रसंगी सात्विक भीतीची जागृती मनात ठेवून प्रयत्न करत असताना एकलक्षता आणि सिद्धी त्याग या युक्त्यांचा वापर करून स्वतःचं ध्येय साध्य करणे हे आहे सक्सेस इन फेल्युअर. या रीतीने जो मनुष्य ध्येय प्राप्तीच्या मार्गावरती आहे त्याला कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती किंवा परिस्थिती स्वतःच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही. तो स्वतःच्या कंडिशन्सवरती ध्येयप्राप्तीच्या मार्गावरती चालतो आणि म्हणूनच ध्येयप्राप्ती त्याला निश्चितच होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कायम स्ट्रेस फ्री राहतो. ध्येय प्राप्त करत असताना तो स्ट्रेस फ्री राहतो, आनंदी राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी राहतो. मात्र हे सगळं करण्यासाठी ध्यान पाहिजे, साधना आवश्यक आहे आणि यासाठी गुरु आवश्यक आहे. तेव्हा मित्रांनो, आपण आता जे उपाय पाहिले ते कायम लक्षात ठेवण्यासाठी एक छोटेसे व्यायाम आपण आता करूया. हे व्यायाम जरी तुम्ही केले तरी सुद्धा ते एक ध्यानच आहे. सगळ्यांनी डोळे मिटा. 10 ते 12 आरामदायक श्वास घ्या. तुमची फेल्युअरची स्थिती किंवा फेल्युअरचे प्रसंग आठवा, बिकट परिस्थिती आठवा आणि मनामध्ये सतर्कतेने घोषित करा की मला सात्विक भीती जागृत ठेवायची आहे, मला तामसिक भीती ही होळीमध्ये जाळून टाकायची आहे. आज होळी पौर्णिमा आहे. 5 ते 6 आरामदायक श्वास घ्या. पुन्हा एकदा टफ प्रसंग, फेल्युअरचे प्रसंग जे आहेत ते आठवा आणि मला एकलक्षता ठेवून प्रयत्न करायचे आहेत या सतर्कतेने मनामध्ये घोषित करा, मला सन्मान नको, मला सन्मित्र हवा आहे. पुन्हा 5 ते 6 आरामदायक श्वास घ्या. पुन्हा एकदा बिकट प्रसंग आठवा, फेल्युअरची स्थिती आठवा आणि मला सिद्धी त्याग करायचा आहे या सतर्कतेमध्ये राहून मनामध्ये घोषित करा, मला स्वतःला प्रूव्ह करायचे नाही, मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा 5 ते 6 आरामदायक श्वास घ्या आणि शांतपणे सावकाशपणे डोळे उघडा. हे व्यायाम कायम करा. हेच तुमच्यासाठी ध्यान आहे आणि गुरु म्हणून मी आज हे तुम्हाला व्यायाम सांगते आहे. आता सक्सेस, फेल्युअर, त्याचा टेम्पररीनेस हे सगळं निघालेलं आहे. म्हणूनच नर्मदा परिक्रमेचा जो माझा अनुभव आहे त्याबद्दल थोडंसं बोलते इथे मी ज्यावेळी नर्मदा परिक्रमा सुरू केली तेव्हा माझा सिद्धहट्ट कधीही नव्हता की मी इतके किलोमीटर चालले, मी अनवाणी चालले, मी एकटी चालले, हे इतरांना कळावं किंवा हे प्रूव्ह करावं हा सिद्धहट्ट माझा कधीही नव्हता, नाही आणि नसणार आहे. आणि माझं जे लक्ष्य आहे ते एकदम क्लिअर आहे की परिक्रमेमध्ये चालताना, बोलताना, मौनामध्ये, जेवताना, झोपताना, साधना करताना स्वतःचा स्पिरिच्युअल कोशंट, स्वतःचा आध्यात्मिक सहजभाव समृद्ध करणे, बस एवढाच माझा
उद्देश आहे आणि लक्ष्य आहे. आणि म्हणूनच असफल नहीं अधूरी है मेरी परिक्रमा और अधूरी नहीं परिपूर्ण होगी मेरी परिक्रमा, ये मेरा विश्वास है. या ओघातच एक छोटासा अनुभव मी सांगते परिक्रमेमध्ये आलेला. मी एका आश्रमामध्ये थांबले होते. तिथे एक साधू होते. त्यांच्या गळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा होत्या, मोठ्या त्यांच्या जटा होत्या, चेहरा सुद्धा त्यांचा उग्र होता. सुरुवातीला परिचय झाल्यानंतर थोडंसं चेष्टा मस्करी पण झाली. त्यानंतर मला ते म्हणले की डॉक्टर साहब मेरे घुटने में दर्द है, मैंने डॉक्टर को दिखाया तो वो बोल रहे हैं कि ऑपरेशन करना पड़ेगा या फिर आप जो बैठक कर रहे हो उसको छोड़ना पड़ेगा. आप बताइए मैं क्या करूं. आता ऑपरेशन तर करायचं नाहीये आणि बैठक कशी सोडू शकणार. मी त्यांना नम्रतेने म्हणाले की आप मुझसे अधिकार में बड़े हैं, आप मुझसे उम्र में भी बड़े हैं, फिर भी मुझे जो योग आता है उसमें से थोड़ा सा मैं आपको सिखाने की कोशिश करती हूँ, करके देखते हैं. त्या संध्याकाळी मी त्यांना योग शिकवला जो त्यांच्यासाठी आवश्यक होता. नेक्स्ट डे मॉर्निंग उठल्यानंतर ते माझ्या पाया पडले. मला म्हणले मैडम मैंने बहुत बार नर्मदा परिक्रमा की है, मैं इसी आश्रम में रहता हूँ, लेकिन मुझे आज तक कोई ऐसी व्यक्ति नहीं मिली है जो इतनी शक्तिशाली हो, इतनी तेजस्वी हो, फिर भी इतनी प्रसन्न हो और जिसका सेंस ऑफ ह्यूमर इतना अच्छा है. आप इसी आश्रम में रहे, इसी आश्रम में आप हमेशा वास्तव्य के लिए आ जाए. परत भेटण्याचं आश्वासन मी त्या साधूंना दिलेलं आहे. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी नर्मदा मैया समर्थ आहे. नर्मदे हर, हरे कृष्ण.